तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे. आपल्या गावातला आता हा दुसरा ब्लॉग आहे. एक मिनिट मला, आपल्या गावातला आता हा दुसरा ब्लॉग आहे. आज सप्त्याचा, ॲक्च्युली सप्ताह कालपासूनच चालू झाला, पण आज सप्त्याचा दुसरा दिवस आहे, म्हणजे मेन सुरुवात आहे आजपासून. आता सकाळी ॲक्च्युली अभिषेक होईल, त्याच्यानंतर प्रॉपर प्रभात फेरी आणि सगळ्या गोष्टीला सुरुवात होईल. तर आजचा ब्लॉग पण इन शॉर्ट करायचा आहे. मला बरेच जणांनी सांगितलं की ब्लॉग खूप तुझे मोठे असतात, पण ते जेवढ्या शॉर्ट्समध्ये दाखवता येईल. त्यामुळे ह्या टायमाला डॅम शुअर मी 15 मिनटाच्या वरती नाही करणार. जर होत असेल तर ते पार्ट वाईज करेल. ठीक आहे. आत्ता आपल्यासोबत आहे कोकणे आदू 02 भाव मचत आहे रिक्षा घेऊन. आणि आम्ही आता दोघं जण, तिथं लास्ट इयर पंड्यादा आणि पांड्यादा बरोबर गेलेलो बर्फ आणायला. त्या टायमाला आम्ही दोघं जण जाऊ. या टायमाला पांड्यादाची रिक्षा नाही आणल्या, आजूला आणल्या, पण आजूला घेऊन जातोय. आता आपण बर्फ आणायला चाललो आहे शिर्डीत, बर्फाच्या फॅक्टरीमध्ये. थोडंसं लेट झालं आहे, पण बघूया. तो बर्फ आणून फटाफट इकडे द्यायचं आहे, सरबतची तयारी करून द्यायच्यानंतर आपण प्रभात फेरीला कंटिन्यू करायचं. भेटू पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. तर मंडळी आपण बर्फ घेऊन निघालो आहे. बघा, बर्फ काढण्याची प्रोसिजर मध्ये आम्ही थोडं त्या काकांना हेल्प केली, त्यामुळे आम्ही दोघं पण बिझी होतो, शूट केलं नाही. आता आपण इथून जाऊया, बर्फ ठेवूया, प्रभात फेरीची आपली तयारी करूया आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. मंडळी आपण रेडी होऊन आपल्या बबडी बरोबर निघालो आता मंदिरात. बबडीचा ड्रेस तर बघा, दिसतच नाही आहे बाप आणि बेट एकदम. त्याला कॅमेरामॅन आपला आलाय. कसं दिसतं कमेंट सेक्शनमध्ये 100% कळवा आम्हाला. सांगा की आम्ही दोघं जण झोप कशी दिसतं ना बबडी ना. चला, ऊन लागतं, ऊन टॅन होईल माझा.
जा घरी. मंडळी अल्पाहारला सुरुवात झाली. बसणार आहे केळ्यांवरती बसलायस तू. ए अनिकेत केळ्यावर बसलाय. अल्पाहारला सुरुवात झाली. मंडळी इथे हळदी उगू संपलाय आणि आता इथे संगीत खुर्ची चालू आहे. नवरदेव बघा स्वतःचा सेटअप लावायचा टाकून इथे सेटअप चांगल्याविषयी लग्न पकडलायस. लाव 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 ना गाणं लाव ना. हा बघ ना ढिला. अरे निघाले सगळे भाई भाव आहे तुम्हाला समजलं का. शब्द निघतो का नाही. तर काही आता आमची संकेत खुर्ची झालेली आहे. बोल. आम्ही आता टाइमपास करतोय. सुसू आली आमची कुठे सुसू. तिला बोलतात रे. अरे ती मावशी आहे आमची. बोल. गोल्यात जाऊन कुठला गोला. डॉक्टर अगं किती खाशील गोळ्या आई. नाही ते आता लिहून दिल्या तेवढे आणायचे आणि मग आणायचेच नाही. मी त्याला सांगितलं मला दापोरचे डॉक्टर का आता जायचंय. माझा सगळा बरोबर रिपोर्ट आहे. तू बघितला रिपोर्ट. मी सांगितलं करायला सांगितलं. आता रिपोर्ट मुंबईपर्यंत जाऊन आलं मोठे मोठे डॉक्टर मग चांगलं. हा ठीक आहे मी घेऊन येतो. मी लहान दिवसांनी दिलं गोळ्या लिहून देणार तेवढं आण. आता मी म्हणजे सकली घेऊन येतो. तू आता मुंबईला तर काय आता संगीत खुर्ची झालेली आहे. मुंबईला हो तुझी काही कोणासारखं दिसतो. माझ्यासारखा ना मोकडी माझ्यासारखा दिसतोस ना. म्हणजे आपण आता निघालोय. संध्याकाळी 7 वाजले आणि आता हरिपाठाला सुरुवात होते. थोडीशी लाईट नाही ॲडजस्ट करा. तिकडे लाईट भरपूर आहे. या राईट साईडला सगळं जेवणाचं सेक्शन आहे. पूर्ण जेवण बनवण्यापासून म्हणा सगळं तिकडे.
लेफ्ट साईडला आपला मंदिरमध्ये मंडप बांधला भाऊने, का तो ऊन लागू नये. आणि खरंच खूप कामाचा आहे तो हा मंडप, ऊन जास्त लागत नाही आहे तिथं. जाऊया आता हरिपाठाला उभं राहूया, हरिपाठाचं शूट करूया. त्याच्यानंतर दशमी होईल आणि रात्री भजन कीर्तन होईल आणि नंतर मग भजनाच्या दिंड्या असतील जे काय असेल ते. मंडळी इथे दशमीची तयारी चालू आहे, म्हणजे वाढतात सगळे. आता दशमी सगळे करतील, नंतर कीर्तन. घेतो ना तुम्हाला. आपला जेवण करताना भाजी कापताना काढलाय काढलाय इकडं ऑलमोस्ट आपलं जेवण सगळं रेडी आहे. दाखव काय काय केलंय ते. पापड बघा पसरवून ठेवले. कोशिंबीर आहे, इकडे कोबीची भाजी तयार आहे, एका साईडला कढई ठेवले. ते काय कुठली भाजी आहे? व्हेज कुर्मा भाजी तयार आहे. आणि गॅसवर काय ठेवलंय? गॅसवर तांदूळ चढवले. आता भात चढवलाय ना. तसं बघायला गेलं तर जवळजवळ 6 वाजता ऑलमोस्ट सगळं जेवण रेडी आहे आपलं. फक्त आता पापड बाकी आहेत ना. पापड बाकी आहे आणि भात. ऑलमोस्ट जेवण सगळं रेडी आहे. हा एवढ्या वेळातच ॲक्च्युली लवकरात लवकर जेवण रेडी होतं, कारण की नंतर महाप्रसाद लवकर सुरू करायचा असतो, लवकर नाही होऊ शकत.
गुड मॉर्निंग झाली आहे आणि आपण आता घरी चाललो आहे. रात्रीचं भजन कीर्तनाच्या टायमाला मी झोपलेलो, कारण की भजनाच्या टायमाला उभं राहायचं होतं. तर सगळं भजन सकाळची काकडाचे सगळं काही झालेलं आहे. व्लॉग मी आता एंड करतो. आजचा सप्ताहाचा पहिला व्लॉग तुम्हाला सप्ताहाचा दुसरा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता परत आंघोळ करून रिटर्न जायचं. दुसरा ब्लॉग बनेल तो काल्याचं कीर्तन, सत्यनारायणाची पूजा आणि महाप्रसाद असेल. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि गावचं क्लायमेट तर बघा, एकदम इज्जत आहे, इज्जत.